धन्यवाद दिनेशजी. एकूणच माहितीबद्दल. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, स्वागत तुमचं. मनसे आणि भाजप युतीच्या हालचाली सुरू आहेत सध्या असं ऐकत. राज ठाकरे आज दिल्लीसाठी रवाना झाले. युती होते मनसे बरोबर. नाही, मला या ठिकाणी निश्चितच मनसे आणि भारतीय जनता पार्टी युती झाली तर त्याचा आनंदच होईल. कारण शेवटी काही दिवसापूर्वी आपण बघाल, राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी या दृष्टीनं त्या ठिकाणी वक्तव्य केल्याचं आपल्याला दिसून येईल. तेव्हा राज ठाकरे साहेबांनी आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हिंदुत्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आमच्या विचारधारा त्या ठिकाणी मिळत्या जुळत्या आहेत आणि त्याच वेळेला अशा प्रकारची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत होती. आणि आपण बघाल की आता उद्धव ठाकरे साहेब कालही शिवाजी पार्कातनं बोलत असताना ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो अशा प्रकारची गर्जना द्यायची, उद्धव ठाकरेंनी सगळं भाषणात गुंडाळलं आणि काल देशभक्त राष्ट्रभक्त अशा प्रकारची वेगळ्या धाटतीनं हिंदुत्वाचा उल्लेख करायचं टाळलं. आणि अशा वेळेला मग राज ठाकरे साहेब जर हिंदुत्वाची भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी येत असतील तर निश्चितच त्याचं त्या ठिकाणी स्वागत होऊ शकतं. कारण आपण बघाल, अंतिम चर्चा होईल राज ठाकरे यांच्यासोबत दिल्लीमध्ये. अमित शहा किंवा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा. जर दिल्लीला यासाठीच गेले असतील तर मला वाटतं अंतिम चर्चा होऊ शकते. कारण शेवटी अंतिम निर्णय पक्षाचा हा दिल्लीतले वरिष्ठ नेते, मग आमचे मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित भाई, जे पी नड्डा साहेब आणि महाराष्ट्रातले आमचे नेते देवेंद्रजी त्या ठिकाणी करत असतात. देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष पण दिल्लीत जाणार असल्याचं समजतं आणि जर अशा प्रकारच्या काही युतीच्या हालचाली असतील तर त्याला अंतिम स्वरूप येऊ शकतं. परंतु मला नेमकं त्या ठिकाणी अजूनही माहीत नाही. परंतु अशा प्रकारची गोष्ट होत असेल, त्याला अंतिम स्वरूप येत असेल आणि व्यापक उद्देशाने हिंदुत्वाची भूमिका घेऊन या देशासाठी विकसित भारताच्या संकल्पनेसाठी हे सोबत येत असतील तर निश्चितच त्याचं स्वागत राहील. अशा वेळेला दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाईल की मग कमळावर लढण्यासाठी सांगितलं जाईल? नाही, आता या संदर्भामध्ये मी काही अथॉरिटी नाही आहे. मी त्या प्रक्रियेतला एक कमिटी मेंबर निश्चित आहे. परंतु या जागा सोडण्यासंदर्भातला आणि चिन्हांसंदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवरच त्या ठिकाणी होऊ शकतो आणि राज्याचे नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांच्या सल्ल्यानं किंवा चर्चा विनिमय करून केंद्रातलं शीर्षस्थ नेतृत्वच जागा, चिन्ह किंवा अंतिम जे काही निर्णय घ्यायचा आहे ते घेऊ शकतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे देखील आता दिल्लीमध्ये जात आहेत. हो, बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष तेही त्या ठिकाणी जायची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे जर दिल्लीमध्ये अंतिम निर्णय व्हायचा असेल तर राज्यातल्या नेत्यांचा त्या ठिकाणी ते निश्चितपणे घेतीलच. खूप खूप धन्यवाद प्रवीण दरेकर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर